आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा. व्यसन सुद्धा पूर्ण सद्गुरूच सोडवू शकतात. माझं नाव चेतराम दास आहे. मी खरगोन मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. मी संत रामपालजी महाराज यांच्या शरणामध्ये येण्यापूर्वी गायत्री परिवाराशी संलग्न झालो होतो. गायत्री परिवारामध्ये मी 20 वर्षे भक्ती केली. मी आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधामध्ये होतो, परंतु गायत्री परिवारामध्ये मला कोणत्याही प्रकारचं काहीही आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालं नाही. गायत्री परिवारामधून मला कुठलंही समाधान प्राप्त झालं नाही आणि त्या भक्तीमुळे मला कुठलाही फायदा झाला नाही. मी व्यसन देखील करत होतो, जसं तंबाखू, बिडी, सिगारेट या सर्वांचं मला व्यसन होतं. माझे व्यसन देखील सुटत नव्हतं. मी संत रामपालजी महाराज यांच्याकडून 24 जानेवारी 2014ला नामोपदेश घेतला. संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेण्याची प्रेरणा मला ज्ञानगंगा हे पुस्तक वाचल्यानंतर मिळाली. मला एक मुलगी आहे. ती संत रामपालजी महाराज यांच्या बरवाला आश्रमामध्ये गेली होती. ती जेव्हा परतली, आपल्या सोबत ज्ञानगंगा हे पुस्तक घेऊन आली होती. जेव्हा मी ते पुस्तक वाचलं, तेव्हा मला खरं आध्यात्मिक ज्ञान मिळालं. त्यानंतर मी सुद्धा संत रामपालजी महाराज यांच्या शरणामध्ये गेलो आणि तेथून नामोपदेश घेतला. संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामोपदेश घेतल्यानंतर मला बरेचसे लाभ प्राप्त झाले. सर्वात अगोदर हा लाभ झाला की जी माझी मुलगी आहे, तिचं नाव रेखा आहे. तिला कॅन्सर होता. डॉक्टरांनी तिला कॅन्सर सांगितला होता. तिला आम्ही मोठ्यात मोठ्या डॉक्टरला दाखवलं. मुंबईच्या दवाखान्यांमध्ये देखील उपचार घेतले होते. 2 वेळा ऑपरेशन झालं होतं, परंतु कोणताही फायदा होत नव्हता. तिला स्तनाचा कॅन्सर होता. अनेक डॉक्टरांकडून मी माझ्या मुलीसाठी उपचार घेतले. बरेचसे पैसे खर्च केले, परंतु कोठूनही दिलासा मिळाला नाही. निराशाच पदरी पडली. परंतु जेव्हापासून संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामोपदेश घेतला, त्यानंतर ती बिलकुल बरी झाली. संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामोपदेश घेतल्यानंतर तिला ना कोणत्या डॉक्टरकडे घेऊन गेलो, ना कोणत्या प्रकारची काही औषधं खाल्ली. आज ती पूर्णतः स्वस्थ आहे, संत रामपालजी महाराज यांच्या केवळ आशीर्वादाने. माझी एक बहीण आहे. तिला देखील मधुमेहाची समस्या होती. जेव्हापासून तिने संत रामपालजी महाराज यांच्याकडून नाम घेतलं, तेव्हापासून ती पूर्णतः स्वस्थ आहे. मी नशा करत होतो आणि मला असं वाटत नव्हतं की माझं व्यसन कधी सुटू शकेल. एक वेळचं मी जेवण सोडू शकत होतो, परंतु व्यसन कधी सोडू शकत नव्हतो. परंतु संत रामपालजी महाराज यांच्या दयेने आज मी कोणत्याही प्रकारचं कोणतंही व्यसन करत नाही. संत रामपालजी महाराज यांच्या शरणामध्ये आल्यानंतर मला समजलं की कशामुळे आज लोकांना इतके विविध लाभ प्राप्त होत आहेत. कारण की संत रामपालजी महाराज जी भक्ती सांगतात ती शास्त्रानुकूल आहे. सर्व शास्त्रांमध्ये या भक्तीचे प्रमाण आहे. संत रामपालजी महाराज शास्त्रानुसारच भक्तिविधी सांगतात. त्यांच्या भक्ती मंत्रांमध्ये इतकी शक्ती आहे की आपला मोठ्यात मोठा आजार देखील बरा होऊ शकतो. जर तुम्ही व्यसन करत आहात, तर ते देखील केवळ सद्भक्तीमुळे दूर होऊ शकते. आज सरकार लाखो करोडो रुपये खर्च करून व्यसनमुक्ती करण्याच्या मागे लागले आहे, परंतु ते यशस्वी होऊ शकत नाही. त्याच ठिकाणी दुसरीकडे संत रामपालजी महाराज हे कार्य केवळ आपल्या आध्यात्मिक ज्ञानाने करत आहेत. मी सर्व लोकांना हेच सांगू इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर संत रामपालजी महाराज यांच्या शरणामध्ये यावे आणि त्यांच्याकडून नामदीक्षा घेऊन आपला मोक्ष करून घ्यावा. संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामोपदेश घेण्याकरिता त्यांचे विभिन्न टीव्ही चॅनल्सवर सत्संग असतात. सत्संगाच्या दरम्यान मोबाईल नंबर येतात. आपण त्या नंबरवर संपर्क करून तुमच्या जवळच्या नामदान सेंटर बद्दल जाणून घ्या आणि तेथे जाऊन निशुल्क नामदीक्षा प्राप्त करून घ्या. भक्त चेतराम दास, मोबाईल क्रमांक 6266220589.